डॉक्टर साहब अंदर है? हाँ आइए आइए। क्या करते? हाय। नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी कलेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आजचा टॉपिक आहे 4 प्रकारचे पेशंट जे जनरली आपल्याला हॉस्पिटलमध्ये बघायला भेटतात। जनरली पहिला टाइप आहे कंप्लेंट बॉक्स, तक्रार पेटी, कंप्लेंट बॉक्स। या टाइपचे जे लोक असतात ना, ते ना बिलकुल समाधानी नसतात। कुठल्याच सतत काही ना काही कंप्लेंट चालू असते, सतत कंप्लेंट 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 कंप्लेंट। डॉक्टर साहब अंदर आओ। यस कम इन। बोलिए क्या हुआ आपको? डॉक्टर साहब, हमारे सर में बहुत दर्द होता है, ऐसे बहुत मूंगी जैसा है, ऐसे झुंझुनाहट हो जाते, कोई सर पकड़ रहे हैं ऐसे लगने लगता है। कुछ दवाई गोली दे दो। अच्छा, कितने दिन से हो रहा है आपको ये? 1 महीना हो गया। अच्छा ठीक, मैं आपको कुछ दवाई लिख के दे रहा हूँ। जी बड़ी मेहरबानी। हाँ जी, आप ये दवा लेना है आपको सुबह शाम 2 टाइम। और एक टेस्ट लिख के दे रहा हूँ, आपको टेस्ट करा के लीजिए। ठीक है ठीक है ठीक है, ये लीजिए। धन्यवाद। डॉक्टर साहब अंदर है? हाँ यस कम इन। हाँ आइए आइए। रिपोर्ट किया आपने? जी जी करा के लाए सर। हाँ फाइल बताइए। ये लीजिए। आप कैसे तबीयत है आपकी? ठीक है, इतना नहीं है, कम हो गया है, थोड़ा मूंगी कम हो गया है, लेकिन वो सर अभी भी पकड़ रहे हैं। हमारा पति परेशान हो गया है, हम घर में कुछ काम नहीं कर पा रहे। डॉक्टर जरा रिपोर्ट देख के बताइए कि कैसे रिपोर्ट है। अच्छा देख रहे हैं। कुछ नहीं, मैंने रिपोर्ट देख लिया आपका, उसके हिसाब से 1-2 गोली मैंने चेंज करके दिया है, वो आप ले लीजिए, फिर देखते कैसे हो रहा है। ठीक है धन्यवाद। ये लीजिए। फाइल बताइए। लीजिए। हाँ बोलिए, आप कैसे तबीयत आपकी? अभी ठीक है, बाकी सब ठीक है डॉक्टर साहब, पर वो एक बाजू में जो ऐसा मूंगी जैसा आ रहा है ना, गोली खाते हैं आपका सब गोली बराबर से ले रहे हैं, जैसे गोली का असर कम हो जाता है वो मूंगी आने लगता है। बाकी सब ठीक एकदम बढ़िया हो गया है। नहीं देखिए, अभी आपके रिपोर्ट तो सब नॉर्मल है, उसमें तो कोई प्रॉब्लम नहीं है। आप ये जो दवाई दी आप 2 हफ्ते तक चालू रखिए। अच्छा, आपका सब ठीक हो जाएगा। पर सुनिए तो वो नहीं, अरे सुनिए वो एक बाजू, अरे सुनिए तो, अरे डॉक्टर साहब, अरे 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 टाइप नंबर 2, नौटंकी बाळ। या टाईपचे जे लोक असतात ना, त्यांना ऍक्च्युली बरं असतं पण त्यांना बरं नसतं, म्हणजे त्यांना बरं नसतंच पण बरं पण असतं। समजते तुम्हाला मी काय बोलते? ते त्यांना बरं पण असतं, त्यांना बरं पण नसतं। ते ना घरच्यांचं अटेन्शनसाठी जे काही करत असतात ते करत असतात। जे कोणी जेंट्स बघतायत त्यांना मला एक पीस ऑफ ॲडवाइस द्यायचं आहे, प्लीज तुमच्या घरातल्या लेडीज जे आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या, म्हणजे तुमचे मेडिकल आणि मेडिसिनवरचे पैसे वाचतील। मी नंबर लावून किती नंबर आहे? 1 मिनिट, 6वा नंबर आहे। अच्छा ठीक आहे। डॉक्टर आलेत ना? हो हो, डॉक्टर आले, चेकअप चालू आहे। तुम्ही बसा, तुमचा नंबर आल्यावर सांगते। ठीक आहे ठीक आहे। 6वा नंबर आहे आपला, सांगते मी। हो हो येते। हॅलो, हाँ हाँ 1 मिनिट घ्या। एसी बंद आहे का इथला? हो हो, बिघडलाय ना। फॅन तरी लावा रे, गरम होते खूप। फॅन तर चालू आहे मॅडम। हवा पण नाही लागत आहे। काय बोलला? किती नंबर आहे आता? वेळ अजून, ते आत्ता बाजूचे गेलेत। हो, त्यांना एवढा त्रास होत नव्हता तरी त्यांना पाठवलं। त्यांना दिसत नाही मला बरं नाही ते। काय करणार, नंबर नाही देत। चालेल, ते बोल ना तिला घ्यायला। सांगतो घेते। मला का नाही जमत असं काय करायला। टाइप नंबर 3, केअरलेस, निष्काळजी। या टाईपच्या लोकांचं कसं असतं माहितीये का,
ते सोडून बाकी सगळ्यांना माहिती असतं की यांना ट्रीटमेंटची गरज आहे. इनफॅक्ट त्यांनाही माहिती असतं की त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे. त्यांना मान्य नसतं करायचं की त्यांना बरं नाही आहे. आय डोंट नो वाय. येऊ का डॉक्टर? या बसा. सावकाश आराम. अशी आता कंबर ठीक आहे तशी थोडी. ठीक आहे. रिपोर्ट बरं हे घ्या. बरं ते पण दे. रिपोर्ट मागतील. रिपोर्ट बर. स्कॅन केलंय ना? हो केले. बघू द्या. असं आहे तर ठीक. काय झालं? तुमचा थोडा प्रॉब्लेम आहे कमरेमध्ये, तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. काय ऑपरेशन करावं लागेल तुम्हाला. ऑपरेशन द्या इकडे. काय ऑपरेशनची गरज नसते. मला माहिती आहे. बघितले तुमच्यासारखे डॉक्टर. हे काय सगळे रिपोर्ट बरोबर आहेत माझे. मग काय ऑपरेशन कसले डॉक्टरकडे घेऊन आली का तू? बघितले मी तुमच्यासारखे डॉक्टर. जाईल आमच्या रामदेव बाबाकडे, त्याच्याकडनं तेल घेऊन विकत आणि होईल सगळं व्यवस्थित. मालिश करेल तुमच्या तर त्याला पहिलं जाईन फिरायला. दिवसातला 2 तास वॉक केलं ना की होईल सगळं बरोबर. काही ऑपरेशनची गरज नाहीये. बघितले यांच्यासारखे डॉक्टर. तुला मी सांगत होती तरी पण तू घेऊन आलीस इकडे. काही ऑपरेशनची गरज नाहीये. बघितलेत मी असे डॉक्टर. अरे कुठे? अरे उचला रे मला. अरे ए. अरे ए. अरे घे. अगं ही पण गेली निघून. अरे ए उठवा कोणीतरी. सिस्टर. अरे कंपाऊंडर पण नाही रे. घरी कसं जायचं मी? असं कोण करत? हाऊ केअरलेस. टाईप नंबर 4 ओबेडियंट, आज्ञाधारक. या टाईपचे जे लोक असतात ना ते ऍक्च्युली खूप जास्त आज्ञाधारक असतात. खूप जास्त म्हणजे ते डॉक्टरनी सांगितलेल्या गोष्टी एवढ्या व्यवस्थित फॉलो करतात. लिटरली ते त्या सगळ्या गोळ्यांचं, सगळं मेडिसिन्सचं आणि काय काय टेस्ट करायचं टाइम टेबल बनवतात. एवढा अभ्यास तर मी कधी लहानपणी पण नव्हतं. अभ्यास करते तू? नाही आई. अगं ते आपण काल डॉक्टरकडे गेलो होतो ना, त्यांनी सांगितलं ही गोळी सकाळी घ्यायची, ही दुपारी घ्यायची, ही रात्री घ्यायची. आणि त्या टेस्ट पण सांगितलं नाही का करायला 28 तारखेला. त्याच्यासाठी पण मी मोबाईलला अलार्म लावून ठेवलं माहिती का. त्यांनी कसं सांगितलंय सकाळच्या वेळेला घ्यायचं, दुपारच्या म्हणजे ज्या आपण सकाळी घेतल्या त्याला म्हणून वेळ लिहून ठेवले. बघ कसं पॅन्ट वरती नाही आपल्याला दुपारी घ्यायला लागेल. शेल्टर 500 आहे ना. आणि ह्या ज्या दुसऱ्या गोळ्यात ना ही जी छोटी वाली गोळी आहे ना, हे ना जेव्हा आधी घ्यायची माहिती का, उपाची पोटी घ्यायची गोळी. तर कसं ही वाली गोळी कशासाठी दिली होती त्यांनी? बेनाडो आहे ना ती पण आपल्याला घ्यायची. अगं मला डोळ्या दिसत नाही आई. अगं असं ते करते. अगं ही जी शेल्टर 500 आहे ना ही पण आपल्याला घ्यायची. कसा वाटला व्हिडिओ? आवडला ना? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला खाली एक रेड कलरचं बटन आहे, त्याच्या बाजूला एक बेल आयकॉन आहे. तिथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. दर ट्यूजडेला, दर मंगळवारी माझा एक नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. तर भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत ओके टाटा बाय. प्लीज अच्छा बाद में जाओ.